राजर्षी शाहू छत्रपती शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी जयंतीनिमित्त शिवाजी विद्यापीठाचा इतिहास अधिविभाग, समाज प्रबोधन पत्रिका आणि शिवाजी विद्यापीठ इतिहास परिषद यांच्या संयुक्त विद्यमानं राजर्षी शाहू छत्रपती विचारवेध या ग्रंथाचा प्रकाशन सोहळा आयोजित करण्यात आला होता। यावेळी कुलगुरू डॉक्टर दिगंबर शिर्के, प्रकुलगुरू डॉक्टर प्रमोद पाटील, ज्येष्ठ विचारवंत डॉक्टर अशोक चौसाळकर यांची प्रमुख उपस्थिती होती। यावेळी मान्यवरांच्या हस्ते डॉक्टर अवनीश पाटील संपादित राजर्षी शाहू छत्रपती विचारवेध या ग्रंथाचं प्रकाशन करण्यात आलं। यावेळी बोलताना डॉक्टर अरुण भोसले यांनी समाजातील पिढ्यानपिढ्यांची शोषण परंपरा नष्ट करून समताधारित समाज घडवण्याचं काम राजर्षी शाहू महाराजांनी केल्याचं सांगितलं। समताधिष्ठित आणि सामाजिक न्यायासक्त समाज निर्मिती करण्याबाबत दृढनिश्चयी असणारे राजर्षी छत्रपती शाहू महाराज हे स्वतंत्र प्रज्ञेचे राजपुरुष होते असं त्यांनी सांगितलं। डॉक्टर अवनीश पाटील यांनी संपादित केलेला हा ग्रंथ अत्यंत मौलिक स्वरूपाचा असून अनेक बाबतीत तो वैशिष्ट्यपूर्ण असल्याचं डॉक्टर भोसले यांनी सांगितलं। ज्येष्ठ विचारवंत डॉक्टर अशोक चौसाळकर यांनी शिवाजी विद्यापीठाच्या स्थापनेनंतर खऱ्या अर्थानं महाराष्ट्रात राजर्षी शाहू महाराजांच्या संदर्भातील पुनरुज्जीवन घडून आल्याचं सांगितलं। यावेळी इतिहास अधिविभागाचे प्रमुख तथा संपादक डॉक्टर अवनीश पाटील, डॉक्टर टी.एस. पाटील, भारती पाटील, केशव हरेल, इस्माईल पठाण, नंदकुमार मोरे, शिवाजी जाधव, शरद गायकवाड, भारत भूषण माळी, सुरेश शिखरे, प्रभंजन माने, अक्षय सरवदे, दत्तात्रय मचाले, सुस्मिता खुटाळे आदी उपस्थित होते।